मी भारत संभाजी सलकर, राहणार संभाजीनगर। मी खूप दारू पित होतो पहिले आणि दारूमध्ये मला काही पण असं समजायचं नाही। दारू पिले की घर दिसायचं नाही, काही नाही, आई वडील दिसायचे नाही, भांडण करायचो, मारहाण करायचो भावाला वगैरे, काहीच समजायचं नाही। मित्रामध्ये गेले तरी दारू प्यायचो, कुणीकडे पण भांडण करायचो। त्याच्यानंतर माझं लग्न पण झालं तर पण तीच परिस्थिती होती। पण मग 2 मुलं पण झाले, पण त्यावेळेस पण मी दारू पित होतो। पण ते आता ते कारणामुळे बायको पण निघून गेली। 2 माझे मुलं आहेत, एक 8 वर्षाचा, एक 11 वर्षाचा आहे। दोन्ही मुलं निघून गेले आणि बायको पण या त्रासानं निघून गेली। तिला खूप समजवायचे प्रयत्न केले की मी सोडीन, पण आता ती निघून गेल्यानंतर मग माझी काही दारू कमी झालीच नाही, उलट जास्त वाढली। त्या वेदनामुळं, ते लेकरं गेल्यामुळं आता मग जास्त दारू प्यायला लागल्यामुळं कसं आहे, मग ते जास्तच प्रकरण वाढून गेले। मग ती पण यायला तयार नाही, तिला बी राग भरलाय मनामध्ये आणि मी तर दारू सोडायलाच तयार नव्हतो। खूप दारू सोडायचे प्रयत्न केलं पण सुटतच नव्हती। असं वाटत होतं मला सोडावं, पण दारूच नाही सुटली शेवटपर्यंत। खूप प्रयत्न केलो पण काहीच सुधारलं नाही। मग मी बी घरी पण नाही राहायचो, कुठं पण भटकायचो, कुठेही दारू पियायचो, खूप कमाई करायचो, पण कमाईचा काही माझा फायदा नव्हता। आई वडील पण, म्हातारी आई थकलेली, बाबा पण वय भरपूर आहे बाबाचं पण, सगळे वैतागून गेले, त्रासून गेले ते मला। मग मी निर्णय केला, म्हणलं हे काही योग्य नाही, आपल्याला सोन्यासारखे लेकरं आहेत। पण सगळं काही कळत गेलं पण ते वळतच नाही गेलं की माझ्या दारूच्या नशेमध्ये मी धुंद राहायचो, मी कमाई करायचो भरपूर, त्या दारूतच घालायचो, कोणीकडे पैसे जायचं मला पण वेळ नाही लागायचा। मग विचार करून मग घरी आलो असंच भटकत। मग आईने विचार केला, बाबा खूप दारू पिते, कसं करावं काय नाही। मग माझ्या बहिणी येतात, बहिणीला विचारपूस केला, सल्ला वगैरे घेतली। मग आईने इकडून तिकडून पायापोटी लागून मग इकडून तिकडून 4 पैसे जमा केले। मग माझ्या भावानं काही दिले आणि माझ्या आईनं मला इथंशी सातमाने गावामध्ये आणलं, जाधवाकडे, आपली इथंची व्यसनमुक्ती केंद्र आहे, तिथेशी आणले त्यांनी। तर मग त्यांनी औषध दिलंय, औषध दिलं तर आता मी दुसरी वेळ आहे माझी, आता इतकं छान वाटतंय मला। मी तिकडं माझं लक्ष पण नाही जात दारू पिण्यासाठी आणि असं म्हणजे जावावं आणि पिवावं अशी व्यसना पण नाही जात। आज भरपूर दिवस झाले मला मस्त वाटायला, आता 4 पैसे पण केलो मी आणि आई वडील पण माझे खुश आहेत, आता सगळे खुश झाले आणि मी पण घरामध्ये आता व्यवस्थित राहिलो, आता कुठं भटकणं नाही, काही नाही। आता बायकोचाही विचार करणं झालो, आली बाई, तिला सांगितलंय मी दारू सोडली, आता व्यवस्थित झालंय सगळं, आता तू ये। आता ती आता येऊ न येऊ आता तिचं काही सांगावं, पण आता आपलं व्यवस्थित झालं, आई आहे, बाबा आहे, लेकरं मुलं आज ना उद्या येतीलच, कारण आपल्यापाशी 4 पैसे झाल्याच्या नंतर आपण सगळ्यांचा विचार करू ना, विचार केला आपण समर्थ आहे ना आता। त्यामुळे आता कसं आहे, इकडे यावं, कोणी पण कोणाला काही त्रास असेल तर यावा, बघा एकदा माझी विनंती आहे, सातमाने साहेबाकडे यावा, तेवढा इलाज करावा, ट्रीटमेंट, आपल्या मनावर थोडंसं कंट्रोल करावा आणि आपलं घर सुधारावा, आपली शरीर संपत्ती सुधारावा, एवढंच बोलतो।